सध्या चर्चेत असलेल्या तुकाराम मुंडेंना मोठा झटका बसलाय। सगळीकडेच त्यांच्या कामाचं कौतुक होत असताना दुसरीकडे न्यायालयाने मात्र एका प्रकरणात त्यांच्या विभागावर कडक ताशेरे ओढले आहेत। मुंडे यांच्या अखत्यारीतील विभागात असं काय घडलं की कोर्टाने त्यांना चक्क खडेबोल सुनावले? अगदी हे योग्य नाही सांगण्याची वेळ कोर्टावर आली। नक्की असं काय घडलं त्यांच्या विभागात? कोणत्या निर्णयामुळे न्यायालयाला थेट ताशेरे ओढण्याची वेळ आली आणि या संपूर्ण प्रकरणात कोर्टाने काय निर्देश दिले आहेत, हे सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। विषयाला सुरू करण्याआधी अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते एका पंचतारांकित हॉटेलवरील कारवाईपासून। नवी मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलच्या किचनमध्ये केवळ 1-2 झुरळे आढळल्यामुळे एफडीएने थेट त्या हॉटेलचा अन्न परवाना रद्द करून टाकला होता। सरकारी अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात हॉटेल प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी एफडीएच्या या टोकाच्या कारवाईवर तीव्र आश्चर्य व्यक्त केले। सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी एफडीएच्या वकिलांना आणि अधिकाऱ्यांना थेट सवाल केला की परवा माझ्या स्वतःच्या डेस्कवर एक भलं मोठं झुरळ फिरत होतं, म्हणून मी माझे काम करणे बंद करायचे का? न्यायालयाने तपासणी अहवालाचा संदर्भ देत स्पष्ट केलं की अन्न सुरक्षेच्या नियमानुसार कोणत्याही किचनमध्ये किमान 79% स्वच्छता असणे आवश्यक मानले जाते। एफडीएनेच केलेल्या तपासणीत या पंचतारांकित हॉटेलमध्ये तब्बल 95% स्वच्छता असल्याचं समोर आलं होतं। 95% स्वच्छता असतानाही केवळ 1-2 झुरळांमुळे संपूर्ण हॉटेलचा परवाना रद्द करणे ही अत्यंत अवास्तव आणि कठोर कारवाई आहे, असं सांगत उच्च न्यायालयाने त्या हॉटेलला मोठा दिलासा दिला। यानंतर उच्च न्यायालयाने एफडीएच्या कारवाईच्या दुटप्पी आणि एकांगी पद्धतीवर बोट ठेवले। न्यायालयाने एफडीएला थेट विचारणा केली की तुम्ही आजवर किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर किंवा सरकारी कार्यालयांवर अशी कारवाई केली आहे? केवळ खासगी आस्थापनांना लक्ष करून चालणार नाही। जर तुम्ही अन्न सुरक्षेबाबत इतके गंभीर आहात तर सरकारी यंत्रणांमध्येही तोच नियम लागू झाला पाहिजे। उच्च न्यायालयाने एफडीएला तातडीने आदेश दिले की मुंबईतील मंत्रालय, खुद्द उच्च न्यायालय तसेच इतर सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमधील कॅन्टीनची तात्काळ तपासणी केली जावी। येथील अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेची पाहणी करून शुक्रवारी न्यायालयात प्रत्यक्ष अहवाल सादर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत। याशिवाय न्यायालयाने एफडीएला हेही सुनावलं की अशी कोणतीही मोठी कारवाई करताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर आणि उपजीविकेवर काय परिणाम होईल याचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। तर दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसात एफडीएने मुंबईतील उच्चभ्रू आणि नामांकित क्लब्सवरही आपला बडगा उगारला आहे। एफडीएचे अधिकारी IAS तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील 5 मोठ्या एलिट क्लब्सवर कारवाई करत त्यांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत। यामध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, MIG क्रिकेट क्लब, RK जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे। एफडीएच्या दाव्यानुसार या क्लब्सच्या स्वयंपाकघरांमध्ये जिवंत झुरळे, अस्वच्छ वातावरणात साठवलेले अन्न, मुदतबाह्य झालेली उत्पादने आणि कर्मचाऱ्यांकडून ग्लोव्ज किंवा कॅप न वापरणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या होत्या। जरी यातील काही क्लब्सने एफडीएचे हे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी त्रुटी दूर केल्याचा दावा केला आहे। तरी एफडीएच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण मुंबईतील हॉटेल इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती। पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या या कडक टिप्पणीनंतर एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। अन्न सुरक्षा आणि ग्राहकांचे आरोग्य जपणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, यात शंका नाही। पण कारवाई करताना नियमांचा अतिरेक करणे आणि सरकारी कॅन्टीन व मंत्र्यांच्या आस्थापनांकडे डोळे झाक करून केवळ खासगी हॉटेल्सवरच कठोर कारवाई करणे हे योग्य आहे का? आज आपण पाहिलं आहे की मुंबई हायकोर्टाने एफडीएला कारवाई करताना वास्तववादी राहण्याचा आणि सर्व ठिकाणी समान नियम लागू करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे। शेवटी विचार करण्यासारखा प्रश्न हा उरतो, एफडीएने जशी आक्रमक कारवाई खासगी हॉटेल्सवर केली तशीच कडक तपासणी आणि कारवाई सरकारी कार्यालयांमधील कॅन्टीनवरही व्हायला हवी का? तुम्हाला काय वाटतं? हायकोर्टाने एफडीएला विचारलेला प्रश्न योग्य होता का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।